हे बघा हे फुलं, प्रत्येक शेंग हे इथे पण ह्याला पण आहेत, याला पण आहेत. सूर्यकिरणामुळे त्याचे दिसत नाही आहेत. इकडे बघा, हे बघा दिसत आहेत का? दिसले आहेत. प्रत्येक झाडागणीस फुल आहे, प्रत्येकालाच आहेत. प्रत्येक झाड हे रेडी आहे फळ देण्यास. आणि अजून त्यांना पाणी द्यायची गरज आहे का? परत त्याच्यामध्ये काही केमिकल सोडायचे का की शेवग्याला शेवगा पोसू शकेल, की शेवग्याला काही आजार तर नाही आहेत, पण काही दुसऱ्या गोष्टीसाठी जर केमिकल द्यायचे असतील तर असंही कमेंट करून सांगा. आणि शेवगा तज्ञ भरपूर आहेत. आणि शेवगा हे आयुर्वेदिक आहे हे सगळ्यांना तर माहीतच असेल. शेवग्याची भाजी, शेवग्याचं सूप वापरतात, लहान बाळांना खाऊ घालतात. आणि विशेष म्हणजे याच्या पाल्याचा पण उपयोग केला जातो. त्याच्यासाठी हे शेवगा पीक आहे. तर मित्रांनो सांगा कमेंट करून काय कमी आहे या झाडांसाठी. फक्त हे आंतरपीक चुकीचं आहे हे तर मान्य आहे आम्हाला, पण घ्यायला पाहिजे का? आता याच्यानंतर ह्याच्यामध्ये पीक घ्यायला पाहिजे का? ह्या शेतामध्ये हा जो प्लॉट आहे आपला, ह्या प्लॉटमध्ये परत दुसरं पीक घ्यायला पाहिजे का शेवग्यामध्ये आंतरपीक? आणि घेतलं तर कोणचं घ्यायला पाहिजे हे पण कमेंट करून सांगा.